आम्ही असंच बटन दाबलं, मोटर चालू झाली, पाणी आलं पण खतरनाक जाळ निघला. लगेच देख सापडला मोठाले मोठाले. फु 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 दोन दोन सापडले. तर धूर जाळ संगत चाललाय. हे गाईज, मी सुमित, स्वागत आहे तुमचं मराठी ब्लॉगमध्ये. तर बघा, आपल्या आधी पाणी बघून घ्या तुम्ही, किती पाणी आहे विहिरीमध्ये. बाबा तेवढं पाणी मंड एक तर पाणी येईन. फक्त ते आपल्या लिंबूने भेजायचं चालल्या. तर अर्ध्याच्या लिंबून झालेले आहेत. आता 11 वाजल्या असत्या, लाईट आली असेल. पण आधी बघू आपण लाईट आली का नाही. लाईट नाही आली. 11 वाजायला 5 मिनटं कमी. लाईट कशी येईन अजून. इथं मी मोटर चालू करायला बघतोय, वरून फ्यूजच काढायला येतात. असं कसं माझं इथं डोकं आहे चाललंय. आताशी बघितलं यायला म्हणलं इथं फ्यूजा काढून ठेवल्यात आणि मी मोटर चालू करून बघतोय. तुम्हाला माझ्या आधी ज्याला ज्याला कळालं त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा. इथं डब्या सोडून ठेवल्यात आधी कोणतरी. तर बघा आपलं टेस्टर कसलंय, काहीच नाही त्याला, फुटलेलं टेस्टर. इथं डब्या काढताय ना, तर काहीच व्हाय ना. तशीच मोटर चालू करून बघू तुम्ही. लाईटच नाही आली अजून. आम्ही असंच बटन दाबलं, मोटर चालू झाली, पाणी आलं पण खतरनाक जाळ निघला. होय सखा, जाऊ द्या, पाणी गेलेलं आहे. चला आता तिकडं जाताना चला आपल्याला एक आता पेरूचं झाड आहे, जांबाचं, तिथे जाऊन जांब खाऊ. तर वा किती आले जांबाला. ह्या जांब काही पिकलेली बी इथं की बघा. जांब पिकलेलं आहे. आपण आत्ताच मोटर चालू करून पिकलेलं जांब अजून लय पिकलेले ते बाईतल्या. तरी तुम्हाला दाखवतो बा किती जांबाला जांब आहे त्या. बघितले वा, लगेच देख सापडला मोठाले मोठाले. फु 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 दोन दोन सापडले. तर बा आपली मोटर चालू करून आणलेली. इथं नळी माग निघलेली आहे. आता नळी मी बसणार आहे ती. बसली नळी. एवढं पाणी चाललेलं आहे, लिंबूच्या पार सुकलेल्या आहेत. चला तिकडे गेलं दाखवत तुम्हाला. तर बघा पाणी आलेलं आहे लिंबूच्या. ही बा कशी हिरी हिरी झालेली. याच्या आधी भिजली होती थोडी तर. आणि त्याच्यात खालची बा आहे सगळी सुकलेली लिंबूनी. हो, सुकलेली हिरी बा. पान दिलेली लिंबूनी आणि सुकलेली लिंबूनी कशी दिसते दोन्ही बी. आता ते एखाद्याच्यात दिसत असेल तुम्हाला बा. ही कडची दिसती पान दिलेली आणि ही कडची भाजी दिसते ती बिना पाण्याची. असं आहे. तर बा आपण जाम आणल्या तर राहायला बी तसाच. अख्खो जाम. हा येतो धोका हो गया. तर बा याचं बुडच काय झालेलं आहे ते बघ. बुड मला दाखवतो असं ठेवून. कुठे बुड बघा, सगळं ते झालंय, खाल्लंय आळ्यानी. आम्ही खरून बघितलंच नाही ते जाम. काय उपयोग त्या जांबाचा. वा लिंबूनी चाळ गच्च भरून पाणी खाली आलेलं ह्या बारीकशा लिंबूनीला. कशी जगली काय माहित बा. त्याच्या आधी ह्या लिंबूनीत पाणी वतीलेलं आहे बादलीने आणून. झाली एक लाईन. तर बा इथं आपली सगळी लिंबूनी डुकराने उकरलेली हो की बा. इथं काय भेटलंय त्यांना काय माहित खायला. बा तिथंच पाणी आलंय पलीकडून. तर बा डुकरानं उकरलं, याच्यातून कसं पाणी गेलेलं आहे. आणि आपली मधली पट्टी झालेली 2 लाईनीच होते भिजायला. तर वरच्या पट्टीत फोडलेलं आहे पाणी. जा संगत चाललाय. बाधुरांग काही दिसना नाही. दिसलं गावात बाली म्हणतले खुरप्यात जळून जाळायचं चाललं. आता इथं कडेला आजूक पडन बा. आता पडलेलं. आता धूर तयार होईन परत. धूर जाळ संगत चाललेला आहे.
शिंदीन काय नाही होत. बघा जाळ धूर आणि पाणी. मला फार रडायला लावलं त्या धुराने. डोळ्यातून पाणी काढलंय फार. हॉकी बघा डोळ्यातून फार पाणी काढलं ह्या जाळाने धुराने. आणि पाणी ते इथंचे आता इथं पहिल्यांदा बघितलं असं तिथे एक लिंबून होती त्या जागेवर दुसरी आहे. मी दावा केलं गेलं आत्ताच हॉकी लिंबुनीला. त्या वरच्या कडेला पाणी चालू आहे सगळ्यात वरच्या वावरात. बघा हे लिंबुनीत खोरपिलेलं गावात होतं एका झटक्यात जळालं आहे. आणि पाणी बी आलेलं आहे लिंबूच्या बुडात. बारीक लिंबूच्या लय दूर आणतं हे. बघा आता तुम्हाला दाखवतो मी आता लिंबूनी चाळ फुल भरताना फास्ट मोडमध्ये. याला लय टाईम लागत आहे हे भरायला लवकर. बघा फास्ट मोडमध्ये नाही पण असं तर भरलेलं दाखवलंच तुम्हाला शेवट. तर बा इथं तर गवत राहिलं बी. तिकडचं जाळीला निघालं खुरपिलं तर राहिलं बी. आणि आपला आंबा कोणी गोळा करून टाकलाय. बा आपला आंब्याचा शेंडाच खाल्ला. कढीने सगळे तेच खाल्ले पाणी. तरी शेंडा बारीक फुटलाय शिळेने. तर बा पाणी तुम्हाला आता बंद तिथं दिसत असन. पप्पा गेले होते इरी होती म्हणले दादा पाणी आपलं उपसलेलं आहे. आणि इथून खाली 2 लाईनी तशाच भिजायच्या राहिलेल्या आहेत. पाऊस काय तुम्हाला बा दगडच निसते पांढरे यायचे काही संकेत नाहीतच वाटत. परत हे महिना संपन जूनचा तरी बी येतो का नाही काय माहिती बघूत. आणि इकडं राहिलेले वावरच्या वावरातील त्या 2 लाईनी आणि इथं 2 लाईनी इथं. हे अर्धा पाणी त्याच्यामुळं 2 नाही ते 2च लाईन राहिले तशा म्हणायला. चला तर असेच नवीन मराठी ब्लॉग बघण्यासाठी लाईक आणि फॉलो करा. भेटूया उद्या सकाळी 8 वाजता असेच मराठी नवीन ब्लॉगमध्ये. तर बाय.